मस्त वास येतोय उपम्याचा. मला तर वासानेच भूक लागलीये. तुमच्या हातचा उपमा ना काहीतरी स्पेशलच होतो आणि सगळ्यांना आवडतो. लीना काही नाही खूप आवडतो, त्यांना देऊन येऊ का थोडा? घेऊन जा ना, भरपूर केलाय. आणि अनुरागसाठी पण नाही. तो पण सॉलिड खवय्या आहे, सगळ्या गोष्टी आवडीने खातो अगदी. हो ना, आणि अगदी तोंड भरून कौतुक करतो. हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि ते फक्त खरं नाहीये, सत्य आहे. काय गो, काय झालं? काही नाही आई, हातात सटकलं. लागलं नाही तुला? नाही. ए ये बघ, आजोनी मस्त उपमा केलाय, खाऊया ना आपण? मला नकोय. अरे काय झालं आमच्या बबडूला? बबडू, राजा कुणी काही बोललंय का तुला? उलट माझ्याशी कोणीच काय बोलत नाहीये, कोणीने खेळत पण नाहीये. डॅडा गेलाय म्हणून मला सगळे चिडवतायत. मला फ्रेंड्सच नाहीयेत गो. तू नको वाईट वाटून घेऊस बाळा. अरे तुझा फ्रेंड कोणी कसं नाही? मी आहे की तुझा फ्रेंड. आपण किती खेळतो, मस्ती करतो, मग मी तुझा फ्रेंडच झालो की नाही? हो, तुम्ही माझा फ्रेंडच आहात. हा, मग एक मिनिट थांब. छान आहे ग बाळ माझं. हे बघ काय आहे. ये इकडे लवकर लवकर ये. आता मी तुला एक फ्रेंडशिप बँड मारणार, मग तू मला एक फ्रेंडशिप बँड मार. ओके? बांध. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. ए मी पण तुझी फ्रेंड आहे ना, ये इकडे, मी पण तुला बांधते. थांब बँड, इकडे ये. मस्त. थांब. काय दिलंय त्याच्यावरती? हॅपी फ्रेंडशिप डे लिहिलंय का त्या बँडवर? अरे वा. आजोनी ब्लू बांधला, आजोनी येलो बांधला बँड. आणि तू मला बांधायचास. अरे वा, रेड माझा फेवरेट कलर आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. बबडू, तुला माहितीये, इकडे आपली आई आपली सगळ्यात पहिली फ्रेंड असते, आणि आपण दोघं तर बेस्ट फ्रेंड्स आहोत. मग मला बांधणार तू बँड? हॅपी फ्रेंडशिप डे. आता मी. तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स आहात. बरं, आता खुश ना? आता ब्रेकफास्ट करायचा का आपण? हो. अरे काय रे शुभम, हा किती छान बँड आहे. हा कोणासाठी रे? हा बँड माझ्या बेस्ट फ्रेंड साठी आहे, अनुराग साठी. ए आजू, त्याला फोन कर ना प्लीज 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 प्लीज. तब्येत बरी आहे तुझी? तशी बरी वाटतेस तू, पण तरी आपण चेकअपला जाऊन येऊया डॉक्टरांकडे. ठीक आहे, आम्ही उद्याची अपॉइंटमेंट. आसावरी, बघ ना काय म्हणते. हॅलो. हाय फ्रेंड. शुभम, हाय, कसा आहेस? मी मजेत, पण मी तुला मिस करतोय. हॅपी फ्रेंडशिप डे. हा, येस, हॅपी फ्रेंडशिप डे. सो स्वीट. ए तू येणार आहे घरी, मला तुला फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे. मला फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे? शुभम, अरे आलो असतो मी, पण काम आहे ना, त्यामुळे मला कामासाठी जावं लागणार आहे बाहेर. ए तू येणार आहे प्लीज प्लीज प्लीज. शुभम, अरे खरंच खूप काम आहे, म्हणून येऊ शकत नाहीये.
प्लीज ये ना रे फ्रेंड. अनुराग जाऊन ये ना. शुभमचं नको मन मोडवर आहे. ओके शुभम, मी येतो. थँक्यू. बाय. ये माझा फ्रेंड येतोय. पण बबडू, तुझा बेस्ट फ्रेंड खुश कधी होईल माहितीये? म्हणजे जास्त खुश कधी होईल? तू जर ब्रेकफास्ट केलास तर. हो. बाबा मी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येते. अगं काय घाई आहे? आता अनुराग येईल, मग ब्रेकफास्ट करून जा. नाही नको बाबा, कारण दुपारी मग चांगली भाजी मिळत नाही ताजी. मी जाऊन येते पटकन. तुझ्यासोबत राहत होतो तेव्हा तुझा चेहराही बघायचा कंटाळा आला होता मला. पण आता मिस करतोय मी तुला शुभ्रा. खरंच किती काय काय करायचीस तू माझ्यासाठी, तेही मनापासून, जेन्युइनली. सुझॅन माझ्या बरोबर आहे ते फक्त पैशांसाठी. अरे कुठे होतीस तू सुझॅन? सो आज काय गेस का? आता आज काय? सो तू विसरलंस ना आज काय ते? आता काय विसरतोय मी? एक मिनिट, आता कुठली अॅनिव्हर्सरी आपली? सगळ्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झाल्या का सुझॅन? आपण पहिल्यांदा भेटलो ती अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट करून झालीये. मी पहिल्यांदा तुला गिफ्ट दिलं ती सुद्धा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झालीये. आपण काय पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला गेलो ती अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट करून झालीये. सगळं सेलिब्रेट करून झालं, आता काय राहिलंय? फ्रेंडशिप डे. टुडे इज फ्रेंडशिप डे सो अँड यू माय फ्रेंड. तू असं कसं विसरलास? तुला माहितीये का सो, मी तुला ना सगळं सांगते माझ्याबद्दल. तुझ्यापासून काहीच हाईड नाही करत. सिरियसली. खरंच? सो यू डोंट ट्रस्ट मी व्हॉट? नाही, सध्या ट्रस्ट स्वतःवर सुद्धा उरला नाही, त्यामुळे दुसऱ्यावर काय करणार? ते जाऊ दे, पण आय टोटली ट्रस्ट यू. चल ना, आज आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूयात. कुठेतरी बाहेर जाऊ, रेस्टॉरंट मध्ये खाऊयात. प्लीज प्लीज चल ना. ऐक ना सुझॅन, 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 एक मिनिट. हे सेलिब्रेट करण्याची कारण शोधून ना आपण रोज तेच करतो. रोज हेच करतेस की नाही तू? प्लीज ना, आपल्याकडे आता इतके पैसे आहेत. चल ना बाहेर जाऊ, मस्त एन्जॉय करू, रेस्टॉरंट मध्ये जाऊ. प्लीज ना चल. ऐक, माझा ना खरंच मूड नाही आज बाहेर वगैरे जाण्याचा. आणि म्हणजे मला बाहेर जायचंय, पण कामासाठी जायचंय. ठीक आहे सो, तुला आता वेळ नाही माझ्यासाठी. इट्स ओके. मग मी असे करते, मी जाते आणि शॉपिंग करून येते. व्हॉट्स इट? एवढी वेगळी गोष्ट ठरवलीस ग तू आज करायला? हसतेस काय अगं? परवाच केलंस ना शॉपिंग. म्हणून काय झालं सो? परवा केलं म्हणून काय झालं? मला आवडतं शॉपिंग करायला आणि मी करणार शॉपिंग. आय लव्ह शॉपिंग. आणि तू तुझ्या बायकोसारखं बोर वागू नकोस. शुभ्राला मध्ये आणायची काहीच गरज नव्हती, कळलं? माझ्यावर ओरडायचं नाही, कळलं तुला? मी काय तुझी ती बावळट शुभ्रा नाही, मी सुझॅन आहे, कळलं? तू सारखं सारखं शुभ्राचं नाव कशाला घेतेस? तिचा आणि काय आपला संबंध आहे का आता? कसं डोकं फिरवायचं? तू सांग ना बाई, तुला काय करायचंय? काय करायचं? शॉपिंग करायचं ना, जाऊन शॉपिंग कर. काय वाटेल ते कर. माझं डोक्याला तिरकीर नको करू कसंच. मी फ्रेश होतो आणि जातो बाहेर लागायला. थँक्यू. सो शुभ्राला मी नाही तू मध्ये आणतोस. डोंट वरी सो, मलाही काही खास इंटरेस्ट नाही तुझ्यात. मला तू नाही, तुझा पैसा हवा. तो मिळाला की माझं काम झालं. अरे शुभम, अरे असं काय करतोस बाळा? इकडे इकडे. तुला अनुरागनी सांगितलंय ना की तो येणार आहे. तो येईल ना, मग कशाला दरवाजा उघडा ठेवून वाट बघत बसलायस? बबडू, तुझा हा फ्रेंड आहे ना, हा कमिटमेंट पाहणार आहे. हा तुला फसवणार नाही काही. नाही आजो, मी इकडेच उभं राहून त्याची वाट बघणार आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे मॅडी. वा, रेड कलरचा फ्रेंडशिप बँड आवडलं तुला? हो. ए मॅडी, तू पण माझी फ्रेंड आहेस ना? हे बघ, कुठे बांध तुम्ही फ्रेंडशिप बँड? हा पण हात फुल आहे.
इथे बांध. फ्रेंड. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हे बघ त्यासाठी स्पेशल फ्रेंडशिप बँड. अरे वा. वा. थँक्यू. वेलकम. अरे अनुराग, तू आलास म्हणून आमच्या बबडूचा चेहरा खुललाय, नाही तर उप्प करून बसला होता. खरंच अनुराग, अगदी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसला होता शुभम. बरं झालं आलास तू. ए फ्रेंड, तू मला प्रॉमिस कर, तू मला सोडून कधी कधी जाणार नाहीस. नाही जाणार ना? प्रॉमिस शुभम. जेव्हा तुला माझी गरज लागेल, मी जिकडे कुठे असेल तुझी धावत तुझ्याकडे येईल. आणि मॅडी, तू काय येताना प्रत्येक माणसाकडनं फ्रेंडशिप बँड बांधत आलीस की काय? तर मला खूप फ्रेंड्स आहेत ना, त्या सगळ्यांनी मला फ्रेंडशिप बँड बांधलेत. मॅडी, तुझे सगळे फ्रेंड्स खूप लकी आहेत. का माहितीये? का? कारण त्यांना तुझ्यासारखी गोड मैत्रीण मिळाली. अरे मॅडी, आम्ही पण तुझं फ्रेंड्स आहोत, आम्हाला नाही बांधणार फ्रेंडशिप बँड? तर ऑफकोर्स मी त्यासाठी तर आली इकडे. सगळ्यात आधी मॅम ना. ओके. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू सो मच मॅम. मॅडी, मी पण मित्र आहे तुझा, मग मला नाही फ्रेंडशिप बँड बांधणार? ओके. थँक्यू मॅडी. कुठे बांधू पण? हात तर पूर्ण भरलाय. मॅडी मॅडी, माझं लक्ष आहे, तो बँड काढायचा नाही, तो मी बांधलेला बँड आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही. अरे हे बरं आहे, इतक्या वर्षाची मैत्री आपली, नवीन मित्र मिळाल्यावर तू माझा फ्रेंडशिप बँड काढून टाकणार काय? हा, माझाही नाही काढायचा. मग काय करू मी? येस, इकडे बांधू. येस. थँक्यू माय बेस्ट फ्रेंड. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे मॅडी. थँक्यू. वेलकम. बरं अनुराग, मस्त उपमा केलाय, खाणार? सर, तुमच्या हातचा उपमा मी नाही म्हणणार आहे का? अरे बरं झालं अनुराग, तू आलास ना, आता लीनाताईंसाठी उपमा घेऊन जा, त्यांना आवडतो ना खूप. सर, मला पण पाहिजे. तू खाणार आहे मला माहितीच आहे, म्हणून तुला विचारलं नाही मी. चला चला चला. या, चला. अनुराग चल. सर, शुभ्रा दिसत नाहीये. अरे ती भाजी आणायला गेली. येईल येईल, तू ये चल. अजून अनुराग घरीच असेल. थोडा वेळानं घरी जाते, नाहीतर पुन्हा माझ्या समोर तो येईल आणि पुन्हा मला ते सगळं आठवेल. अनुरागला फेस करणं खरंच खूप कठीण जातंय मला. सगळं चांगलं चाललं होतं. अनुराग, तुला माझ्याबद्दल हे वाटलंच कसं रे? तू खूप चांगला आहेस, तुला खूप चांगली मुलगी मिळेल. माझ्यासारख्या डिव्होर्सी एका मुलाची आई असलेल्या बाईच्या प्रेमात तू कसा काय पडलास? खरंच हे सगळं घडलंच नसतं ना, तर किती किती बरं झालं असतं.
माझाच विचार करतेस ना शुभ्रा? शुभ्रा थांब. आता ओळख पण दाखवणार नाहीयेस का तू? कशी आहेस? ठीक आहे. शुभ्रा, हॅपी फ्रेंडशिप. मला माहितीये शुभ्रा, आपल्यातलं सगळं संपलंय. निदान निदान मित्र म्हणून तर आपण राहू शकतो ना? नाही सोहम, आपल्यात आता कुठलंच नातं उरलं नाही. आपले रस्ते आता वेगळे आहेत. सोहम, खूप प्रयत्न करून एकटी चालायला शिकले. आता मला माझं आयुष्य शांतपणे जगू दे. जे काही झालं, चूक बरोबर, चांगलं वाईट, या सगळ्या गुंत्यातनं मी आता बाहेर पडायचा प्रयत्न करते. प्लीज आता मला अडवू नकोस. प्लीज 2 मिनिटं दे मला फक्त. सोहम, काय करतोयस? आता नवरा बायको नाही होत आपण. माझा हात धरण्याचा अधिकार नाहीये तुझा. एक वेळ होती सोहम, जेव्हा तू माझा हात धरावास, माझ्याकडे एकदा प्रेमानं बघावंस म्हणून तडफडायचे. तू माझ्याशी इतकं वाईट वागला सोहम, पण तरी सुद्धा माझ्यातच काहीतरी कमी आहे असं कायम मला वाटायचं. तुझं आणि सुझॅनचं अफेअर कळल्यानंतर सुद्धा मला आशा वाटत होती की कधीतरी तू सुधारशील. नाही सोहम, तू नाही सुधारलास. मला माझ्या आयुष्यात हवा होतास तू, माझ्या बबडूच्या आयुष्यात हवा होतास. पण आता सगळं संपलंय. प्रत्येक नात्याची एक वेळ असते. आपल्या नात्याची कदर तू कधीच ठेवली नाहीस, योग्य तो मान दिला नाहीस, आणि आता ती वेळ गेली. आता आपला डिवोर्स झालाय सोहम. शुभ्रा, तुला काय वाटलं मला मनापासून डिवोर्स द्यायचा होता तुला? मला तुला कधीच डिवोर्स द्यायचा नव्हता शुभ्रा. म्हणजे? शुभ्रा, आठवतो दिवस ज्या दिवशी तू डिवोर्स पेपर्स माझ्या असे डोळ्यासमोर धरले होतेस. त्याच्यानंतर मॅडम मला आतल्या खोलीत घेऊन गेल्या. तेव्हा आमच्यात काय बोलणं झालं असेल? तुला एकदाही प्रश्न पडला नाही नेमकं आमच्यात काय घडलं ज्याच्यामुळे मी डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार झालो? शुभ्रा, मला मान्य आहे मी खूप चुका केल्या. मला हेही मान्य आहे तू मला कधीच माफ करणार नाहीस, पण मला तुला डिवोर्स द्यायचा नव्हता शुभ्रा. मॅडमने मला 10 करोड रुपये दिलेत तुला डिवोर्स देण्यासाठी. मला तुला मनापासून कधीच डिवोर्स द्यायचा नव्हता शुभ्रा, पण मॅडमनी मला भाग पाडलंय डिवोर्स द्यायला. शुभ्रा, शुभ्रा थांब. शुभ्रा,